लातूर जिल्ह्यातली शेकडो एकर शेती जी आहे ती पाण्याखाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यामधले सोयाबीन असेल किंवा ऊस असेल किंवा इतर पिकं जी आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे। हे पीक काय आता शेतकऱ्यांच्या पदरात पडेल अशा प्रकारचं चित्र नाही आहे। सोयाबीनला गेल्या वर्षापासून 4500 पेक्षा अधिक भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये मेहनत देखील पडत नाही आहे, लागवडीचा खर्च देखील पडत नाही। अशा प्रकारचं चित्र असताना गेल्या 3 दिवसांपासून जो पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळं सोयाबीनची ही स्थिती झालेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये जानवळच्या भागामध्ये आपण आहोत। या शिवारातली जर स्थिती पाहिली तर ही अशा पद्धतीने पाण्याखाली पूर्णपणे पिकं गेलेली आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाले। तुमची शेती आहे, काय सांगाल, किती नुकसान झाले, काय 4 पैसे पदरात पडते असं काय? नाही 4 पैसे काढायला काढायलाच पैसे घालून काढायला पैसे घालून काढायला वर्षाला शेतीचं काही नाही, बी सुद्धा नाही। किती एकर शेती आहे, तुम्ही सोयाबीन किती लावली? 4 एकर 2 एकर पाण्याखाली किती गेले? पाण्याखाली सगळे। या भागातले जे शेतकरी आहेत जानवळच्या वडवळच्या, काय स्थिती झाली आहे पावसामुळे? साहेब दरवर्षी जी शेंगा राहतात एका झाडाला 100-200 शेंगा राहतात, त्यांना बघा की परिस्थिती काय आहे ते। एक शेंग नाही, काढायला सुद्धा महाग आहे, पदरून काढावं लागेल। त्याचं खात बी फवारणी केली आणि पाणी लागलं शेंगा लागायच्या टायमाला, पाणी उभारले रानाने, काही नाही पाणी। 8 दिवस झालं पाऊस आहे आणि सरकारच्या वतीनं कोणी आलं होतं का पंचनामे करायला? कोणी आलं नाही साहेब, फक्त पासबुक द्या म्हणले, जाहिरात द्या म्हणले, पैसे देणार म्हणले, काय नाही आता ह्या 3 दिवसात 3 दिवसात बी यायला नाही, कोकावत कधीच येत नाही सरकारचं कोण येणार, कोणी आलं नाही काही नाही। या भागातले शेतकरी जे आहेत ते टोमॅटो मोठ्या प्रमाणामध्ये घेतात, त्याची काय अवस्था झाली? टोमॅटोची सगळ्याच पिकाची अशीच अवस्था आहे साहेब। टोमॅटोची आता जर परिस्थिती बघितलो, लागलेलं नाही, फक्त रोपाचे पैसे निघणार, बाकी तर टोटल स्वतः पदरून करायची वेळ आहे। आणि इथून पुढे बी भविष्यातला आता बी घेतलेला क्रॉप ह्या पावसामुळे पूर्ण म्हणजे नासधूस झालेली आहे। आणि आमच्या इथं जवळजवळ 40-50% लोक माळव्यातले बी आहेत। 50% सोयाबीन पीक मुख्य घेतात, पण मुख्य पीक 50% शेतकऱ्याचं मुख्य टमाटा आहे। तर टमाट्याची तर परिस्थितीच विचार नका, ह्याच्यापेक्षा बेकार आहे। ऊस, सोयाबीन आणि फळबागांचं मोठं नुकसान जे आहे ते लातूर जिल्ह्यात झालेलं आहे। अहमदपूर, चाकूर, देवणी आणि शिरंतफळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे। तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 पैसे मिळतील अशी योजना आणावी किंवा मदत करावी, अशा प्रकारची मागणी शेतकरी करतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।